जी अद्या वेद प्रतिपाद्या जे जे संवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशो सकल अर्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी आता भिनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली म्या आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पुतळी करी ज्ञानपद्ध जोडे थोरा माते नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण सद्गुरूचे नमस्कारोनी आता देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाशे करीत असे. आज या ठिकाणी प्रवचन सेवेसाठी जे काही ओवी निवडलेले आहे ज्ञानेश्वरीमधील माऊलीच्या मुखामधून जे काही अमृतमय या ठिकाणी माऊलीच्या वाणीने शब्द बाहेर आलेले आहेत ते म्हणजे आजच्या या प्रवचन शिवेसाठी निवडलेले आहे. माऊली म्हणतायत देखा नवलतया प्रभूचे. माऊली म्हणतात त्या प्रभूचं त्या भगवंताचं नवल बघा. काय नवल आहे? कारण या ठिकाणी नवल हा शब्द माऊलीने उच्चारलेला आहे. कसलं नवल आहे? कारण या ठिकाणी नवल असं आहे बघा की एखाद्या श्रीमंताच्या घरी एखाद्या गरिबाने काम करणं हे उचित आहे, पण एखाद्या गरिबाच्या घरी जर श्रीमंताने काम केलं तर ते कसं आहे? अनुचित आहे. याप्रमाणे माऊली म्हणतायत हा जो विश्वाचा जनित आहे विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडी घेते असा असणारा भगवंत आणि भक्ताच्या घरी काम करतोय म्हणून माऊली म्हणतात देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. कारण त्या अर्जुनाचं घोडे हाकलण्याचं काम भगवंताने करावं आणि हे काम भगवंत का करतो तर हे भगवंत फक्त अर्जुनाचा भाव, अर्जुनाचं प्रेम आणि अर्जुनाचं नामचिंतन यास्तव भगवान आणि अर्जुनाचं घोडे हाकलण्याचं काम करत आहे. सारथ्यपण. कारण सारथ्यपण करणं म्हणजे हे गड्याचं काम झालं आहे या महाराज. हा असा सेवेच ओवीचा सरळ सरळ अर्थ आहे बघा. की निमित्ताने आपला कार्यक्रम आहे आपणांना सर्वांना श्रुतच आहे. आज भव्य दिव्य हा रोहिदास महाराज आणि महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त हा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचं नियोजन आयोजन ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था आणि सर्वच अनिताताई सुद्रिक असतील, पुन्हा सुद्रिक महाराज असतील, सर्वच महाराजांच्या या ठिकाणी मुलीच आहेत विद्यार्थिनी. म्हणजे तसं जर पाहिलं तर हे एक विशेष आहे बघा. कारण स्वतः प्रत्येक पालकाला आपली एक मुलगी सांभाळणं आणि जड आहे, पण अनिताताई असतील, सुद्रिक महाराज असतील, सर्वच आणि ज्ञानदान देण्याचं काम मुलींना करतायत. म्हणून आमच्या ग्रामस्थाच्या वतीने सर्व भजनी मंडळाच्या वतीने अनिताताईचं आणि सुद्रिक महाराजांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी जी काही सेवा चालू आहे अखंड सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री संत रोहिदास महाराजांच्या या जयंती उत्सवानिमित्त. कारण
संतांची या ठिकाणी तसं पाहिलं तर पुण्यतिथी होते, पण या ठिकाणी जयंती हे नाव दिलेलं आहे. जयंती ही सुद्धा नाव शोभतंय आणि पुण्यतिथी ही सर्वसामान्याची, संतांची जयंती, देवाचीही जयंती. कारण देवामध्ये आणि संतामध्ये कुठलाही फरक नाही. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. देवामध्ये आणि संतामध्ये कुठलाच फरक नाही. संताचा आणि देवाच्या कार्यामध्ये फरक आहे, पण त्यांच्या दोघांमध्ये पाहिलं तर कुठलाही भेद नाही. कार्यामध्ये मात्र फरक आहे. संत काय करतात? माऊली बघा ना, जी खळांची व्यंकटी सांडू, तया सत्कर्मी राती वाढू, भूता परस्परे पडो मैत्रजवांचे. खळांचं त्या ठिकाणी माऊली म्हणतात, खळांची व्यंकटी सांगो, म्हणजे माऊली म्हणतात खळांचा खळ पण त्या ठिकाणी जाऊ, असं माऊली म्हणतात. पण देव मात्र तसं करत नाही. देव येतानेच काय करतो? देव येतानेच काय घेऊन येतो? घेऊन या चक्र गदा. चक्र आणि गदा घेऊन येतो. कशासाठी येतो? तर तो भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवारी. देवामध्ये आणि संतामध्ये हा फरक आहे. संतांना जर विचारलं देवामध्ये आणि तुमच्यामध्ये हा फरक का? कारण संतांना कितीतरी त्रास झाला आहे. माऊलीच्या बाबतीत पाहिलं, तुकोबारायांच्या बाबतीत पाहिलंय, नामदेव महाराजांचा विचार केला, नाथांना तर विचारूच नका किती त्रास झालेला आहे. कारण नाथांना एवढा काही त्रास झाला, आपल्याला ते एवढं सांगायला वेळ नाही. पण यवननाथ महाराजांच्या अंगावरती किती वेळा थुंकला? वा वा वा, 108 वेळा. हुशार मुली आहेत सगळे. ताईंनी तुम्हाला खूप असं आणि संस्कार तुमच्यावरती केले आहेत. 108 वेळा आणि यवन थुंकला. पण नाथ महाराजांना थोडासा राग आला का? नाही राग आला, थोडाही राग नाही आला. या उलट नाथ महाराजांनी काय केलं? वो येवण अंगावरी थुंकला आणि प्रसाद देऊनी मुक्त केला. राग अजिबात आला नाही. कारण संतांचं ब्रीदच आहे. संतांचं काय ब्रीद आहे? तर दुर्जनाचा, खळांचा, त्यांचा दुष्टपणा जाण्यासाठी आणि खळपण जाण्यासाठी संत प्रयत्न करतात. कारण संत सांगतातच आम्ही आलोतच याच्यासाठी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कार्यनाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. किंवा अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जेड जीव. संतांचा जो अवतार आहे तो अवतार फक्त एवढ्यासाठीच आहे की जेड जीवाचा उद्धार करण्यासाठी अवतार आहे. मग अशा संतांचं आपण मुखाने नामचिंतन जरी केलं ना तरी सुद्धा पुण्य प्राप्त होतं आहे. पहा, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. अभंगच एवढा गोड आहे ना. विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव. विश्रांती म्हणजे कुठली? भगवंताची प्राप्ती होते ते फक्त संतांच्या चरणाजवळच. संत संगतीमध्येच भगवंताची प्राप्ती होते. आणि संतांचं नामचिंतन जर केलं तर तुका म्हणे पापे जाती संतांची याजे पे. संतांच्या नामाचा जप केला तर पुण्याची प्राप्ती आणि पाप जाण्याचं काम त्या ठिकाणी होतं आहे. नुसतं संतांचं नामचिंतन जरी केलं तरी बघा. कारण या ठिकाणी जी जयंती रोहिदास महाराजाची आहे ती यासाठीच आहे बघा. कारण आपल्या ठिकाणी असणारे दोष त्या नामचिंतनाने काय होतात आणि निघून जातात. सर्व दोष निघून जातात बघा. नाम सप्ताह, नाम यज्ञामध्ये जे सर्व तीर्थ आहेत ते त्या ठिकाणी येऊन वास करत असतात. पहा, सुंदर श्लोक आहे.
तत्रैव गंगा यमुना च वेणी गोदावरी सिंधू सरस्वतीच सर्व तीर्थानि वसन्ति नित्यं यत्राच्युत उदार कथा प्रसंगा. उदार कथा प्रसंगा, अच्युताची कथा म्हणजे त्या भगवंताची कथा, त्या भगवंताचं गुणगान ज्या ठिकाणी चालू असतं, ज्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन चालू असतं, त्या ठिकाणी सर्व तीर्थ येऊन राहतात पहा. म्हणून या सप्ताहामध्ये, या नामयज्ञामध्ये आपल्याला या ठिकाणी संतांच्या नामाचा जप होतो, भगवंताच्या नामाचा जप होतो या ठिकाणी, आणि श्रवण भक्ती घडते आणि सर्व तीर्थाचंही या ठिकाणी दर्शन होतं आहे पहा. बरं, वक्ता असतो, वक्त्याला जे फल आहे तेच फल नामयज्ञामध्ये श्रोते मंडळीला आहे. एत मोक्ष अशी आयता श्रवणाची माझी. कारण श्रवणामध्ये सुद्धा जर आपण भावनेने प्रेमाने जर श्रवण भक्ती केली तर वक्त्याला जे फल तेच सुद्धा जे श्रवण करतात त्यांना सुद्धा तेच फल आहे. या ठिकाणी ज्याप्रमाणे माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर ओवी लिहितात पहा. एक शेतकऱ्याचा दृष्टांत देतात. माऊली म्हणतात, सुख क्षेत्री आणि बोलटे बीज पेरिले गोमटे तेत आलोट फळ भेटे परी वेळची की गा. माऊली म्हणतात, आपली शेती जर व्यवस्थित केली, पण शेतीसाठी बैलसुद्धा चांगले लागतात बरं का. बैलसुद्धा चांगले पाहिजेत. आता बैल राहिले नाही, ध्यान देऊ नका. आता बैल राहिले नाही. आता बैल फक्त घरामध्ये आहेत. कुठं आहेत? घरामध्ये. तुम्ही का हसता? अर्थ वेगळा करता का? आता बैल कुठे आहेत? घरामध्ये. अर्थ वेगळा ना करू. मी ते बैल नाही सांगत. पूजेचा बैल असतो, पूजेचा. तुम्ही अर्थ वेगळा ना करू. कोणत्या पूजेचा? घरात पूजा करण्यासाठी बैल आणतो ना. तुम्ही आणखी वेगळा अर्थ करू. तुम्ही आणखी म्हणताल पूजा नावाची बाई आणि तिचा बैल की काय. तसाही या ठिकाणी अर्थ घ्यायचा नाही. पूजेचा म्हणजे आपण पोळ्याच्या दिवशी बैल आणतो तो बैल, असा त्याचा अर्थ. म्हणजे शेती करण्यासाठी आपल्याला बैलसुद्धा चांगले लागतात. शेती करण्यासाठी आपल्याला वेळेवरती चांगली मशागत करावं लागते आणि नंतर ओल चांगली असावी. त्यानंतर चांगल्या प्रकारचं उत्तम असं बीज आपल्याला शेतीमध्ये पेरावं लागतं आणि मग आपल्याला पीक येण्याची वाट बघावी लागते. त्याप्रमाणे माऊली म्हणतात, ते क्षेत्र सुक्षेत्री आणि बोलटे बीज पेरले गोमटे ते तालोट फळ भेटे परी वेळाची के का. पीक तुम्हाला उत्पन्न भरपूर भेटणार आहे, पण वाट बघावं लागणार आहे. पण ती ओवी खर्च केली माऊलीने. दृष्टांत शेतीचा दिलाय माऊलीच्या प्रत्येक ओवीमध्ये, आणि सिद्धांत आणि दृष्टांत आहे. माऊली म्हणतात, तुम्ही आता ती शेती नका घेऊ, आता ही शेती घ्या. या शेतीमध्ये तुम्हाला नामाचं बीज पेरावं लागणार आहे. यामध्ये षड्गुण जे आहेत ते तण काढावं लागेल. या शेतीमध्ये तुम्हाला भावाची आणि ओल पाहिजे. त्यावेळी काय होईल? तुम्हाला निश्चित फल प्राप्त होईल. म्हणजे निश्चित भगवान परमात्म्याची भेट होईल, निश्चित भगवंताची प्राप्ती होईल. आणि मग आपण जी काही ओवी या ठिकाणी उच्चारलेली आहे त्यामध्ये पूर्ण अर्थभरीत, आणि मी जो काही शेतीचा माऊलीचा या ठिकाणी दृष्टांत सांगितलेला आहे, ओवी उच्चारलेली आहे, तर पूर्णपणे आणि अर्जुनाला ते या ठिकाणी पहा त्याच ओवीला आणि ही ओवी जुळते बघा. कारण त्या ठिकाणी माऊली म्हणतात, देखा नवल तया प्रभूचे. प्रभूचे म्हणजे त्या भगवंताचं नवल पा. या विश्वाचा चालक आणि मालक, पण अर्जुनाचा रथाचं सारथ्य पण करतो आहे पा. घोडे हाकलण्याचं काम करतो आहे. कारण अर्जुनाची भक्ती तेवढी होती, अर्जुनाचं प्रेम तेवढं होतं. एकदा महर्षी नारदाला एवढाच दृष्टांत सकून आपण शेवा आपण आटोपती घेऊ, कारण पुन्हा आपल्याला दिंडी प्रदक्षिणासाठी जायचं आहे.
जेवणासाठी निमंत्रित केलंय सत्यभामेने आणि रुक्मिणीने अर्जुनाला, महर्षी नारदाला. स्वयंपाक चालू आहे. इकडे अर्जुन आणि विश्रांतीसाठी पोहडलेला आहे. भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, स्वयंपाक झाल्यानंतर म्हटले बोलवा अर्जुनाला. अर्जुनाला ज्यावेळी बोलवण्यासाठी गेले भगवान श्रीकृष्ण, त्यावेळी अर्जुनाच्या रोमारोमामधून ध्वनी येत होता, कृष्ण 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 कृष्ण. अर्जुन झोपलेला होता गाढ झोपेमध्ये, पण अर्जुनाच्या रोमारोमामधून आणि नामाचा ध्वनी येत होता. कारण संतांचं आपल्यासारखं नाही. संत जागृतीमध्ये असो स्वप्नामध्ये असो त्यांचं सारखं नामचिंतन चालू असतं. जागृती स्वप्नी सुसुप्ती नाठवे, पाहता रूपानंद साठवे. ते झोपेत असले तरी भगवंताचं नामचिंतन चालू असतं बघा, सारखं नामचिंतन चालू असतं. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोलावण्यासाठी गेले. पाहिलं तर त्या ठिकाणी अर्जुनाच्या रोमारोमामधून आणि कृष्ण 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 असा आवाज येतोय. कारण नामचिंतन जर भगवंताचं जर त्या ठिकाणी भगवंतानेच जर ऐकलं तर देव भुलतो. पहा एवढा काही भुलतो का वैकुंठामधून आणि भक्ताच्या घरी येतो. या सुखा कारणी देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वा वा. किंवा गोदावरी ताईचा एक अभंग आहे पहा, देव भुलला भावासी, देव भुलला 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 भावासी, सांडोनिया वैकुंठासी, सांडोनिया वैकुंठासी, देव भुलला भावासी, देव भुलला 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 भावासी. तो भुलतो. येताने चक्रगदा घेऊन येतोय, पण तो कोणासाठी? फक्त दुर्जनाशी दुष्टाशी. पण भक्ताला एवढा काही भुलतो की भक्ताच्या घरी कामं करतो. कितीतरी उदाहरण आपल्याला भक्ती विजय वाचा म्हणजे आपल्याला कितीतरी त्यामध्ये भगवंताने संतांच्या घरी काय काय, भक्तांच्या घरी काय कामं केले आपल्याला त्या ठिकाणी आणि पाहायला मिळतं आहे बघा. त्याप्रमाणे देव भुललेला आहे आणि अर्जुनाच्या काय केलं आहे, अर्जुनाचं मस्तक उचललं, आपल्या मांडीवरती ठेवलेलं आहे आणि भगवंत त्या ठिकाणी तल्लीन झाले आहेत. इकडे सत्यभामा आणि रुक्मिणी विचार करू लागल्यात, देवाला तर अर्जुनाला जेवणासाठी बोलवण्यासाठी पाठवलंय, पण अजून काय येत नाहीत. त्यावेळी महर्षी नारदाला म्हटले तुम्ही जा. नारद गेले आणि पाहिलं तर भगवान श्रीकृष्णसुद्धा डुलत आहेत. अर्जुनाचं मस्तक मांडीवरती ठेवलं आहे, भगवान श्रीकृष्णसुद्धा डोलत आहेत. महर्षी नारद गेल्यानंतर त्यांनी सुद्धा आपला विणा स्वरात लावला आणि विण्याच्या ताराचा झंकार केला आहे आणि ते सुद्धा तल्लीन झालेले आहेत आणि विण्याचा नाद करू लागलेले आहेत. इकडे सत्यभामा आणि रुक्मिणी म्हणू लागल्या आहेत, भगवान श्रीकृष्ण गेलेत, महर्षी नारद गेलेत, तरी सुद्धा अजून पाठीमागे येणार. आणि मग ह्या दोघी गेलेल्या आहेत. ह्या दोघी गेलेल्या आहेत. पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण डोलत आहेत. महर्षी नारद विणा वाजवून आणि त्यांनी ताल धरलेला आहे. आणि त्यांनी ताल धरल्यानंतर रुक्मिणी माता आणि सत्यभामा ह्या सुद्धा त्या ठिकून गेल्यानंतर यांनी सुद्धा आता ताल धरलेला आहे. गायेनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे
आवडीने, कारण परमार्थामध्ये लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. दुसरं साधनच कळत नाही. एवढ्या काही तल्लीन त्या ठिकाणी झाल्या तर सर्वच त्या ठिकाणी गाऊ लागलेले आहेत, नाचू लागलेले आहेत. आनंदाने त्या ठिकाणी आता अर्जुनाच्या रोमारोमामधून कृष्ण कृष्ण असा आवाज येतोय आणि सर्व त्या ठिकाणी आता कृष्ण 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 नव्हे नव्हे आता भगवान श्रीकृष्णसुद्धा म्हणू लागलेत कृष्ण कृष्ण. कशामुळं? आपला भक्त कृष्ण म्हणतोय, कारण देवसुद्धा त्या ठिकाणी काय झालेला आहे, वेडा झालेला आहे. आणि सर्वच त्या ठिकाणी आता गोंधळ अर्जुनाला वाटला आणि अर्जुन ताडकण जागा झालेला आहे. आणि मग अर्जुन त्या ठिकाणी जागे झाले. म्हटले कसला कार्यक्रम ठेवलेला आहे? कोण म्हणतंय? अर्जुन. कसला कार्यक्रम ठेवलेला आहे? म्हटले काय नाही, आज फक्त भोजनाचा कार्यक्रम आहे. आणि मग त्या ठिकाणी व्यवस्थित भोजन झालंय. मला सांगायचं आहे काय तात्पर्य, कारण भगवंत भुलतो फक्त आपल्या नामासाठी. आपल्या नामासाठी धावे संकटी लवलाय. कारण म्हणूनच म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. हा, आपल्या या जीवाला भीती कुठपर्यंत आहे? जीवाला भीती इथपर्यंत आहे, देव आपला होत नाही तोपर्यंत. कारण हरी आला हाता मग कैची भय चिंता. एखाद्या मुलीचं नवीन लग्न झालं, तिला भीती कुठपर्यंत? कुठपर्यंत? नवीन लग्न झालं मुलीचं, तिला भीती कुठपर्यंत? नवरा हातात मुठीत येईपर्यंत. मग तिची भीती संपली. त्याप्रमाणे हरी एकदा हाता आला, कारण माऊली म्हणतात ना, करतळे आवळे तैसा हरी. पण भावाशिवाय नाही, भाव बळे आकळे एरवी ना आकळे, करतळी आवळे तैसा हरी. आवळ्यासारखाच तो हातावरती येतो ना, कारण एवढा काही भगवंत आपल्या नामासाठी भुललेला आहे. म्हणून आपल्याला या नामयज्ञामध्ये तोच फायदा आहे. भगवंताचं नामचिंतन आपल्याला या ठिकाणी घ्यायला मिळतं आहे आणि संताचंही नामचिंतन होतं आहे. म्हणून या ठिकाणी दोन फायदे होतात. संतांचं नामचिंतन घेतलं, संतांच्या नामचिंतनाने पुण्य प्राप्त होतं आहे, पापाचा नाश होतो आणि भगवंताची प्राप्ती होते. भगवंताच्या त्या चित स्वरूपाची सत्स्वरूपाची त्या ठिकाणी प्राप्ती होते. म्हणून ह्या नामचिंतनामध्ये हे फल प्राप्त होतं आहे. बघा, तसं ज्ञानेश्वरी पाहिलं तर ज्ञानेश्वरी फक्त अर्जुनाचं निमित्त आहे. अर्जुनाचं निमित्त आहे, पण हित मात्र सर्व जगाचं आहे. अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशनू श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फिडिले जगाचे. अर्जुनाचं फक्त निमित्त आहे, पण या ठिकाणी उद्धार मात्र सर्व जगाचा आहे. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी आपण श्री संत रोहिदास महाराजाच्या चरणी समर्पित करू आणि याच ठिकाणी थांबू. कारण आपल्याला आता पुढेही बहुत करणे आहे. आपल्याला पुन्हा कीर्तनाला सुद्धा दिंडी प्रदक्षिणा करून वेळ व्हायला नको. म्हणून आपण याच ठिकाणी थांबू. पुंडली कवरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की